क्वालिटी स्टडी अकॅडमीवर तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण 27 मेचे चालू घडामोडीचे प्रश्न पाहणार आहोत. हे प्रश्न UPSC, MPSC व इतर सर्व परीक्षेसाठी अत्यंत उपयोगाचे आहेत. या सिरीजमध्ये आपण एक्झाम पॉईंट ऑफनं एक महत्त्वाचा टॉपिक पाहतो. तर आजचा आपला महत्त्वाचा टॉपिक आहे मे मधले महत्त्वाचे दिवस. विद्यार्थी मित्रांनो, अत्यंत महत्त्वाचे दिवस आहेत आणि येणाऱ्या एक्झाममध्ये याबद्दल प्रश्न असू शकतो. तर जे विद्यार्थी आपल्या चॅनलवर नवीन असतील त्यांनी आपल्या क्वालिटी स्टडी अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. असेच महत्त्वाचे व्हिडिओ आणि अपडेट तुम्हाला क्वालिटी स्टडी अकॅडमी चॅनलच्या माध्यमातून मिळेल. विद्यार्थी मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा, कारण की एक एक प्रश्न अत्यंत महत्त्वाचा आहे आणि येणाऱ्या एक्झाममध्ये याबद्दल प्रश्न असू शकतो. चला आता आपण 27 मेचे चालू घडामोडीचे प्रश्न पाहूया. तर काल विचारला गेला प्रश्न, माउंट एव्हरेस्टवर 11 वेळा यशस्वी चढाई करून स्वतःच्या जागतिक विक्रम मोडणाऱ्या जगातली पहिला महिला कोण आहेत? तर विद्यार्थी मित्रांनो, ते महिला आहेत लहप्पा शेर्पा. तर पर्याय क्रमांक 4 आपला योग्य उत्तर आहे. त्यानंतर आजचे प्रश्न, कोणत्या राज्याने भारताचे पहिलं समर्पित कृत्रिम बुद्धिमत्ता मंत्रालय स्थापन केलेलं आहे? म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स मंत्रालय. तर तो राज्य आहे विद्यार्थी मित्रांनो केरळ राज्य. तर पर्याय क्रमांक 4 आपलं योग्य उत्तर आहे. आता आपण याबद्दल माहिती पाहूया. भारताचं पहिलं आर्टिफिशियल इंटेलिजन्स मंत्रालय राज्य पहल करणारा कोणता राज्य आहे? केरळ राज्य. घोषणा मे 2026. पहिले AI मंत्री PK कुन्हालीकुलु, उद्योग आणि IT मंत्री. विभागाची रचना उद्योग आणि वाणिज्य विभागाअंतर्गत कार्यरत. मुख्य उद्देश स्मार्ट गव्हर्नन्स, AI स्टार्टअप्स आणि जागतिक गुंतवणूक वाढवणे. रेकॉर्ड मंत्रिमंडळ पातळीवर स्वतंत्र AI खाते असणारा केरळ देशातला पहिलं राज्य ठरलेलं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, अत्यंत महत्त्वाची बाब आहे आणि पहिली घटनावर प्रश्न असतोच, तर ही माहिती तुम्ही लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो. त्यानंतर पुढला प्रश्न, खेत बचाव अभियान कोणत्या संस्थेद्वारे राबवले जाते? तर विद्यार्थी मित्रांनो, ती संस्था आहे भारतीय कृषी संशोधन परिषद. म्हणजेच पर्याय क्रमांक 3 आपला योग्य उत्तर आहे. आता आपण याबद्दल माहिती पाहूया. खेत बचाव अभियान राबवणारी संस्था कोणती आहे? अभियान भारतीय कृषी संशोधन परिषद, म्हणजेच इंडियन काउन्सिल ऑफ ॲग्रिकल्चर रिसर्च. केंद्रीय मंत्रालय केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय, मिनिस्ट्री ऑफ ॲग्रिकल्चर अँड फार्म्स वेलफेअर मंत्रालय, भारत सरकार. मुख्य उद्देश जमिनीची सुपीकता वाढवणे, सॉईल हेल्थ, रासायनिक खताच्या संतुलित वापर वाढवून आणि शाश्वत शेतीला प्रोत्साहन देणे. विशेष केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान यांच्या मार्गदर्शनाखाली 1 जून 2026 पासून या देशव्यापी मोहिमेला अधिक गतीने सुरू करण्यात आलेला आहे. त्यानंतर पुढला प्रश्न, कोणत्या संघाने आपले पहिले इंडियन सुपर लीग 2025-26चे विजेतेपद पटकावलेले आहे? तर तो संघ आहे विद्यार्थी मित्रांनो ईस्ट बंगाल FC संघ. तर पर्याय क्रमांक 4 आपलं योग्य उत्तर आहे. आता याबद्दल माहिती पाहूया. इंडियन सुपर लीगचे विजेतेपद कोणी पटकावलेले आहेत? ईस्ट बंगाल FC ह्या संघाने. मानकरी हे ईस्ट बंगालचे पहिले इंडियन सुपर लीगचे विजेतेपद आहे. तसेच 22 वर्षानंतर त्यांचे हे पहिले सर्वोच्च राष्ट्रीय लीग विजेतेपद ठरलेलं आहे. अंतिम सामना 21 मे 2026 रोजी. उपविजेता संघ मोहन बागान सुपर जायंट. गुणाच्या बरोबरीनंतर ईस्ट बंगालने गोल फरकाच्या जोरावर हा विजेतेपद पटकावलेले आहे. गोल्डन बूट विजेता युसेफ एजारी ही गोल्डन बूट विजेते आहेत. विशेष या हंगामात बाद फेरी म्हणजे प्लेऑफ नव्हती. गुणतालिकेत विद्यार्थी मित्रांनो 1 मिनिट थांबा. गुणतालिकेत अव्वल स्थानी राहत ईस्ट बंगालने थेट विजेते पदावर आपलं नाव कोरलेलं आहे. तर ही अत्यंत महत्त्वाची बाब आहे विद्यार्थी मित्रांनो आणि ईस्ट बंगालचे पहिलं हे विजेतेपद आहे. तर ही
माहिती तुम्ही लक्षात ठेवा आणि येणाऱ्या एक्झाममध्ये याबद्दल प्रश्न असू शकतो. त्यानंतर पुढला प्रश्न, दरवर्षी जगभरात जागतिक कासव दिन म्हणजेच वर्ल्ड टर्टल डे कधी साजरा केला जातो? तर विद्यार्थी मित्रांनो, हा 23 मेला साजरा करण्यात येतो. तर पर्याय क्रमांक 3 आपला योग्य उत्तर आहे. जागतिक कासव दिन 23 मेला जागतिक कासव दिन हा दरवर्षी 23 मेला जगभरात साजरा केला जातो. हा दिवस अमेरिकन टॉर्टाईज रेस्क्यू या संस्थेने 2000 पासून सुरू केलेला आहे. 2026ची थीम काय? मी कासवांना मदत करण्याचे वचन देतो. जागतिक कासव दिन 2025ची थीम काय होती? डान्सिंग टर्टल रॉक ही 2025ची थीम होती. तर विद्यार्थी मित्रांनो, आता दिनविषयासोबत थीमवर पण प्रश्न असतो, तर ही थीम तुम्ही लक्षात ठेवा 2026 आणि 2025ची. त्यानंतर पुढला प्रश्न, मे 2026मध्ये भारतीय नौदलांसाठी लॉन्च करण्यात आलेले दुसऱ्या नेक्स्ट जनरेशन ऑफशोर पेट्रोल वेसल्स नाव काय आहे? तर त्याचं नाव आहे विद्यार्थी मित्रांनो संघमित्रा. तर पर्याय क्रमांक 1 आपलं योग्य उत्तर आहे. दुसरी नेक्स्ट जनरेशन ऑफशोर पेट्रोल वेसल संघमित्रा लॉन्च केव्हा झाली? 20 मे 2026 रोजी. निर्मिती कोणी केलेली आहे? गार्डन रिच शिपयार्ड बिल्डर्स अँड इंजिनियर्स म्हणजे GRSE कोलकाताने. कामगिरी सागरी गस्त आणि सुरक्षा. विशेष 11 जहाजांची मालिकेत हे दुसरं जहाज आहे. पहिलं जहाज कोणतं होतं विद्यार्थी मित्रांनो? सची हे पहिलं जहाज होतं. त्यानंतर पुढला प्रश्न, अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबियो हे सध्या कोणत्या परिषदेच्या निमित्ताने 4 दिवसाच्या भारत दौऱ्यावर आलेले आहेत? तर विद्यार्थी मित्रांनो, ते परिषद आहे कॉड परिषद. तर पर्याय क्रमांक 3 आपल्या योग्य उत्तर आहे. मार्को रुबियो यांच्या भारत दौरा. मुख्य परिषद कोणती परिषद मुळे ते भारतात आलेले आहेत? कॉड परराष्ट्र मंत्र्याची बैठक. दौरा कालावधी 23 ते 26 मे 2026. 4 दिवसाचा दौरा आहे विद्यार्थी मित्रांनो. ठिकाण नवी दिल्ली येथे. यजमान परराष्ट्र मंत्री डॉक्टर एस जयशंकर. उद्देश्य इंडो पॅसिफिक सुरक्षा, व्यापार आणि द्विपक्षीय संबंध बळकट करणे. विशेष अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री सेक्रेटरी ऑफ स्टेट बनल्यानंतर त्यांचा हा पहिलाच भारत दौरा आहे. त्यानंतर पुढला प्रश्न, मे 2026मध्ये रांची येथे झालेले फेडरेशन कप स्पर्धेत 100 मीटर शर्यतीत 10.09 सेकंदाची वेळ नोंदवून भारताचा सर्वात वेगवान धावपटू कोण बनलेला आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, तो धावपटू आहे गुरिंदरवीर सिंग. ह्या तो धावपटू आहे आणि त्यांनी एक विक्रम रचलेला आहे. तर पर्याय क्रमांक 4 आपलं योग्य उत्तर आहे. आता आपण याबद्दल माहिती पाहूया. सध्या गुरिंदरवीर सिंग भारताचे सर्वात वेगवान 100 मीटर धावपटू. वेळ किती आहे? 10.09 सेकंड एवढी. कुठे केलं? 2026च्या फेडरेशन कप स्पर्धेत रांची येथे बिरसा मुंडा ॲथलेट स्टेडियम येथे. दिनांक 23 मे 2026 रोजी. यापूर्वी राष्ट्रीय विक्रम अनिमेश कुजूर यांच्याकडे होता. त्यांनी 10.18 सेकंड असा त्यांचा विक्रम मोडत काढलेला आहे. जगातले 100 मीटर 5 सर्वात वेगवान धावपटू पाहूया. हुसेन बोल्ट जमैकाचे 9.58 सेकंड. त्यानंतर टायसन गे अमेरिकाचे 9.69 सेकंड. योहान ब्लॅक तिसऱ्या क्रमांकावर 9.69 सेकंड एवढे. असाफा पावेल जमैकाचेच 9.72 एवढा सेकंड आणि जस्टिन गटलिन अमेरिकाचे 9.74 सेकंड. तर विद्यार्थी मित्रांनो, हे जगातले 100 मीटरचे सर्वात 5 वेगवान धावपटूची लिस्ट आहे आणि भारताचा आता सध्याच्या गुरिंदर सिंग यांनी भारताचा सर्वात वेगवान 100 मीटर धावपटू ठरलेला आहे आणि त्याचा विक्रम किती आहे? 10.09 एवढा सेकंडमध्ये त्यांनी हा विक्रम रचलेला आहे. तर ही माहिती तुम्ही लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो, येणाऱ्या एक्झामसाठी अत्यंत महत्त्वाची माहिती आहे. त्यानंतर पुढला प्रश्न, ग्रेट वॉल ऑफ इंडिया म्हणून ओळखली जाणारी कुंभलगड किल्ल्यांची भीत भारतातील कोणत्या राज्यात आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, ते भारताच्या राजस्थान राज्यात आहे. तर पर्याय क्रमांक 2 आपला योग्य उत्तर आहे.
कुंभलगड किल्ला भिंत जगातली दुसरी सर्वात लांब भिंत आहे. जगातली दुसऱ्यात सर्वात लांब भिंत आहे. युनेस्कोने याला ग्रेट वॉल ऑफ इंडिया ही उपाधी दिलेली आहे. ठिकाण राजस्थानातील राजसमंद जिल्हा अरावली पर्वतची रांगेत. भिंतीची लांबी सुमारे 36 किलोमीटर एवढी आणि भिंतीची रुंदी 15 ते 25 फूट म्हणजे 4.5 ते 7.5 एवढी फूट. तर विद्यार्थी मित्रांनो, ही माहिती तुम्ही नोट डाऊन करून ठेवा. आता बांधकाम वेळ किती आहे? 15वे शतकामध्ये. बांधकाम करते कोण आहेत? महाराणा कुंभा. मुख्य वास्तुकार मंडन मेवाड राज्याचे प्रमुख वास्तुकार. युनेस्कोने मान्यता 2013 युनेस्कोने हिल फोर्ट ऑफ राजस्थान या गटांतर्गत युनेस्कोने वर्ल्ड हेरिटेज साईट म्हणून घोषित केलेली आहे. युनेस्कोने भिंतीला जगात दुसरी सर्वात लांब सल्लग भिंत म्हणून मान्यता दिलेली आहे. पहिली भिंत कोणती आहे? ते चीनची महान भिंत. त्यानंतर पुढला प्रश्न, कोणत्या केंद्रीय सशस्त्र पोलीस दलाने माउंट एव्हरेस्टवरची पहिली संपूर्ण महिला गिर्यारोहण मोहीम यशस्वीरित्या पूर्ण केलेली आहे? तर ती आहे विद्यार्थी मित्रांनो इंडो तिब्बतियन बॉर्डर पोलीस. तर पर्याय क्रमांक 3 आपलं योग्य उत्तर आहे. पहिली महिला एव्हरेस्ट मोहीम दल ITBP भारत तिब्बतियन सीमा पोलीस. दिनांक 21 मे 2026 रोजी. चमूची रचना 14 सदस्य, 11 महिला गिर्यारोहक आणि 3 सपोर्ट स्टाफ. अभियान क्लीन हिमालय, सेव्ह ग्लेशियर, संदेश देश हे शिखर सर केलेलं आहे. विशेष, कोणत्याही केंद्रीय सशस्त्र पोलीस दलाचे ही पहिली संपूर्ण महिला यशस्वी एव्हरेस्ट मोहीम आहे. त्यानंतर पुढला प्रश्न, जागतिक थायरॉईड जागरूकता दिन कधी साजरा केला जातो? तर विद्यार्थी मित्रांनो, हा 25 मेला साजरा करण्यात येतो. तर पर्याय क्रमांक 4 आपलं योग्य उत्तर आहे. जागतिक थायरॉईड जागरूकता दिवस 25 मेला दरवर्षी. सुरुवात वर्ष 2008 पासून युरोपियन थायरॉईड असोसिएशनच्या पुढाकाराने. उद्देश थायरॉईड ग्रंथीचं महत्त्व पटवून देणे, या आजाराच्या लक्षणाबद्दल जागरूकता निर्माण करणे आणि वेळेवर निदानास प्रोत्साहन देणे. आणि 2026ची थीम काय विद्यार्थी मित्रांनो? लक्षणों की शुरुआत और समय पर निदान के बीच के अंतर को कम करना. ब्रिज द गॅप बिटवीन सिम्पटम्स ऑनसेट आणि टाइमली डायग्नोसिस. तर ही 2026ची थीम आहे विद्यार्थी मित्रांनो. महत्त्व, शरीरातील चयापचय म्हणजेच मेटाबॉलिझम नियंत्रण करणारी थायरॉईड आजाराने भारताचे सुमारे 4.2 कोटी लोक प्रभावित आहेत. विद्यार्थी मित्रांनो, आपण आपल्या चालू घडामोडीच्या सत्रामध्ये एक्झाम पॉईंट ऑफ एक महत्त्वाचा टॉपिक पाहतो. तर आजचा आपला महत्त्वाचा टॉपिक आहे मे मधले महत्त्वाचे दिवस. विद्यार्थी मित्रांनो, अत्यंत महत्त्वाचे दिवस आहेत आणि येणाऱ्या एक्झाममध्ये याबद्दल प्रश्न असू शकतो. चला आता आपण मे मधले महत्त्वाचे दिवस पाहूया. 1 मेला आंतरराष्ट्रीय कामगार दिन. 3 मेला आंतरराष्ट्रीय बिबट्या दिन. 3 मेला जागतिक पत्रकार स्वतंत्रता दिन. 4 मेला आंतरराष्ट्रीय अग्निशामक दिवस आणि 4 मेला कोळसा खाण कामगार दिन. 5 मेला जागतिक हात स्वच्छता दिन. 5 मेला जागतिक हास्य दिन. 6 मेला जागतिक अस्थमा दिन, मे महिन्याच्या पहिला मंगळवार. 8 मेला जागतिक थॅलेसेमिया दिन आणि 10 मेला जागतिक स्थलांतरित पक्षी दिन. 11 मेला आंतरराष्ट्रीय मातृत्व दिन आणि 11 मेला राष्ट्रीय तंत्रज्ञान दिन नॅशनल टेक्नॉलॉजी डे. 12 मेला आंतरराष्ट्रीय परिचारिका दिन फ्लोरन्स नाइटिंगेल यांच्या जयंतीनिमित्त आणि 12 मेला आंतरराष्ट्रीय वनस्पती आरोग्य दिन. 15 मेला आंतरराष्ट्रीय कुटुंब दिन. 16 मेला राष्ट्रीय डेंग्यू दिन. 17 मेला जागतिक उच्च रक्तदाब दिन. 17 मेला जागतिक दूरसंचार आणि माहिती समाज दिन. 18 मेला आंतरराष्ट्रीय संग्रहालय दिन आणि 18 मेला जागतिक एड्स लस दिन. 20 मेला जागतिक मधमाशी दिन आणि 21 मेला राष्ट्रीय दहशतवाद विरोधी दिन. 21 मेला संवाद आणि विकासासाठी सांस्कृतिक विविधता दिन.
22 मेला आंतरराष्ट्रीय जैवविविधता दिन, 23 मेला जागतिक कासव दिन, 25 मेला जागतिक थायरॉईड दिवस, 28 मेला आंतरराष्ट्रीय महिला आरोग्यासाठी कृती दिन आणि 28 मेला जागतिक भूक दिन आणि 28 मेला जागतिक मासिक पाळी स्वच्छता दिन, 29 मेला आंतरराष्ट्रीय एव्हरेस्ट दिन आणि 29 मेला आंतरराष्ट्रीय शांती रक्षक दिन, 30 मेला आंतरराष्ट्रीय बटाटा दिन आणि 31 मेला जागतिक तंबाखू निषेध दिन. तर विद्यार्थी मित्रांनो, हे मे महिन्याचे अत्यंत महत्त्वाचे दिवस आहेत. येणाऱ्या एक्झाममध्ये याबद्दल प्रश्न असू शकतो. आता विद्यार्थी मित्रांनो, एक प्रश्न तुमच्यासाठी असतो क्वेश्चन ऑफ द डे. तर आजचा प्रश्न तुमच्यासाठी आहे, 2026च्या आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार खालीलपैकी कोणत्या कादंबरीला जाहीर झालेला आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, हे पर्याय तुमच्या समोर आहेत. तर इथून अचूक उत्तर जे पण असेल ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा. चुकलं तरी काही हरकत नाही. येणाऱ्या व्हिडिओमध्ये आपण याबद्दल माहिती पाहणार असा विद्यार्थी मित्रांनो. तर या प्रश्नाचं उत्तर द्यायला विसरू नका. आता विद्यार्थी मित्रांनो, आपण आपल्या क्वालिटी स्टडी अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवर जे डेली करंट अफेअरची सिरीज घेत आहोत, हे सिरीज तुम्हाला कशी वाटत नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. हे सिरीज तुम्हाला आवडत असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि आपल्या क्वालिटी स्टडी अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.